म्हणजे जे कळत नसतं ना, जग बघितलेलं नसतं आपण, तेच बरं आहे. नको हे जग बघायला, कारण की खूप विचित्र जग आहे हे. आणि नको ह्याच्यासाठी ना, माझ्यासाठी नको म्हणते मी इतकी बावळट होते ना तेव्हा. तो शहाणपण यायला मला 40शी गाठावी लागली. कळलं? सो मला असं वाटतं की जर ते जग दाखवायचंच असेल ना देवाला, तर ती मुलगी तितकी स्ट्रॉंग आणि शार्प असावी. म्हणजे येणारे जे अडथळे असतात ना, त्याचा इम्पॅक्ट पडत नाही तिच्यावर. माझं कसं झालं, मी गावातनं आले ना, मला सगळ्यांनी हिणवलंय. तिला काय कळतंय? आय नो, पाहिली तुझी जर्नी. हिला अक्कल आहे का? मूर्ख आहे ही. हे मी सगळं ऐकत आले. आणि माझ्यासाठी टास्क हा होता की माधवी, कोणाला उत्तर नको देऊस, स्वतःला दे. जे तुझ्याबद्दल तुला जज करत आहेत. हा नातेवाईकांमध्ये पण झाले. माझ्या सगळ्यात मायनस पॉईंट होता विसरभोळेपणा. थोड्या प्रमाणात आजही आहे, बट मी काय करू, माणसामध्ये काहीतरी असतो ना, तर माझा तो विसरभोळा आहे. त्याच्यावरून मी ऐकलंय, पण मी कोणालाही आजपर्यंत ना उत्तर नाही दिलं. मला का असं बोललीस, माझा काय, मला राग आलाय. मी लिटरली बाथरूममध्ये जाऊन रडायचे की मला असं का बोलतात. पण मी चॅलेंज घेतलं का ते, माझं असं झालं की माधवी कामच असं कर ना की सगळ्यांची तोंड बंद होती. आणि माझं टार्गेट कधीच असं नव्हतं वनश्री की माझ्याकडे माझं सगळं श्रीमंत असलं पाहिजे, माझ्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे, BMW मर्सिडीज अशा गाड्या असल्या पाहिजेत, मोठे बंगले असले पाहिजेत. हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. ते नशिबात असेल तर देव देईल. माझं म्हणणं हे आहे ना, तुमच्या बायोडेटामध्ये तुमची घरं किती आहेत, तुमच्या गाड्या किती आहेत, तुमच्या अकाउंटला पैसे किती आहेत, ह्याच्यापेक्षा तुम्ही काम किती केलं ते बायोडेटामध्ये असू दे. तुम्ही काम कसं केलं, तुम्ही प्रोजेक्ट्स किती केलेत ते बायोडेटामध्ये असू दे. ती माझी श्रीमंती आहे. माझा फोकस काम आहे, माझा फोकस पैसा नाही आहे. काम आहे म्हटल्यावर पैसा येणार. आणि हे तेव्हाही होतं माझं. ती माधवी जी आहे ना, त्या माधवीने कधीच असा विचार नव्हता केला जो प्रत्येक तरुण मुलगी विचार करते. माझा नवरा श्रीमंत असेल, काय म्हणतात, घोड्यावरनं येईल, राजकुमार असेल, प्रिन्स चार्मिंग. माझं नव्हतं. माझं उलट होतं. माझं असं काही नाही आहे, छान जगता आलं पाहिजे.